जे 25 सरकारचे बियाणं जे ते शेतकऱ्याला धोका देत नाही. कांदा पीक जे आपल्या पुणेवडे गावात म्हणण्यापेक्षा हा जो परिसर आहे ना सगळा असा तुम्ही फिरून आला असाल आपल्यासारखी क्वालिटी कुठंच नाही. कांद्याची साईज बघा, स्टँडर्ड साईजपेक्षा मोठा आहे, गोल आहे आणि कांद्याचा कलर देखील आहे थोडासा आकर्षक वाटतो एकदम. शेती हा फक्त व्यवसाय नाही तर अनुभव आणि शिस्तीचा परिणाम आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून काम करून निवृत्त झाल्यानंतर बाळासाहेब सदाशिव सोनवणे यांनी पूर्ण वेळ शेतीची वाट निवडली. योग्य नियोजन, जमिनीचं सपाटीकरण, पाणी व्यवस्था आणि आधुनिक पद्धतींमुळे त्यांनी बागायती शेतीत यश मिळवलं. आणि रिझर्व्ह बँकेत मी असिस्टंट जनरल मॅनेजर होतो. तर मी डिपार्टमेंट हेड होतो. रिझर्व्ह बँकेत व्हेरियस डिपार्टमेंट्स आहेत ना असे. तर इश्यू डिपार्टमेंट जे करन्सी रिलेटेड डिपार्टमेंट आहे पैशाचं, तिथं मी इन्चार्ज होतो. नवीन करन्सी बँकांना देणं म्हणा, सॉईल नोट कलेक्ट करणं म्हणा, ते माझ्या अंडर होतं. रिटायरमेंटनंतर मी पहिलं काम केलं, जमिनीची लेवल केली, पाईपलाईन केली आणि मग थोडंसं बोरवेल घेतले 2-3 इरिगेटेड लँडसाठी. काही केल्याशिवाय तुम्हाला काही पात्रात पडतच नाही ना. तुम्ही काहीतरी कष्ट केलं पाहिजे ना. आणि शेतीत कष्ट करायचा वेगळा आनंद आहे. पंचशील सरकार जे बी आहे ते प्रोसेस आहे, त्याच्यावर प्रक्रिया केलेली आहे कंपनीत. त्याच्यावरती म्हणा शास्त्रज्ञाचा काय पार्ट असेल, काय तज्ज्ञांचा पार्ट असेल, तर त्याच्यावर प्रोसेस केलेलं हे बी फेल जाणार नाही. आता कांदा पीक जे आपल्या पुणेवडे गावात म्हणण्यापेक्षा हा जो परिसर आहे ना सगळा असा तुम्ही फिरून आला असाल आपल्यासारखी क्वालिटी कुठंच नाही. कांदा लागवडीसाठी त्यांनी पंचशीलच्या सरकार या बियाण्याची निवड केली. या बियाण्यांची उगवण क्षमता जबरदस्त आहे आणि कांद्याचा आकार मोठा, गोल आणि चमकदार तयार झाला आहे. जे 25 सरकारचे बियाणं जे ते शेतकऱ्याला धोका देत नाही. मी तर असं सजेस्ट करेल, शेतकऱ्यांनी हे घरगुती बियाणं घेण्यापेक्षा 25 सरकारचं प्रोसेस बियाणं जे आहे कांद्याचं त्याला प्राधान्य द्यावं. कारण ते करून त्यांचा लॉस नाही होणार शेतकऱ्यांना, इतर शेतकऱ्यांचा. कांदा तुम्ही देखील ऑब्झर्व करू शकता की याला एक टिपिकल कलर आहे आणि साईज पण ॲज कम्पेअर टू अदर शेतकऱ्यांचे जे कांदे आहेत त्यापेक्षा थोडी मोठी आहे. श्री सोनवणे साहेबांनी शेतकऱ्यांना एक मोलाचा सल्ला दिला. पंचशीलचे प्रक्रिया केलेले सरकार बियाणे वापरा आणि खात्रीशीर उत्पादन मिळवा. तो एक वेगळा आनंद मिळतो ना, आपलं पीक चांगलं पीक आलंय बुवा. लोक वाह करतात, बुवा तुम्ही काय केलं, तुमचं पीक एवढं चांगलं कसं होतं. मी त्यांना नेहमी सांगतो, पंचशीलचे बियाणं घ्या. पंचशील त्यांना सांगू राहिलो आपण. त्यांना मी आग्रहाने सांगितलं की बुवा त्याला पंचशील सरकार किंवा प्रोसेस कांद्याचं बी आहे ते प्रेफर करा.